सो सगळ्यात पहिल्यांदा जर टीम आपण शब्द वापरत असू, कुठल्या गोष्टींनी टीम बनते? नाही, हे तर स्किल झाले. एक ज्यावेळेस टीम बनवली जाते, ती टीम कुठल्या एलिमेंट्सनी बनते? ग्रुप मेंबर्स. अजून मग एक टीमचं आपण स्ट्रक्चर कसं ठरवू शकतो? सॉरी, स्किल्सवरती. अजून ओके, परफॉर्मन्सवरती, युनिटी. सो दिस आर द कॉमन ट्रेट्स, राईट. पण ज्यावेळेस आपण कॉर्पोरेटमध्ये जातो आणि इथून गेल्यानंतर जसं आता कोणीतरी सांगितलं लिडरशिप स्किल किंवा अंडरस्टँडिंग, राईट. सो अशा वेळेस एक टीम कुठल्या एलिमेंट्सनी बनते ते आपण बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा काय आहे की कुठल्याही टीमला सगळ्यात पहिल्यांदा एक कॉमन पर्पज आणि एक गोल असलं पाहिजे, जे कॉर्पोरेटमध्ये बाय डिफॉल्ट असतं. आयदर मग तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये असाल, जर आय टीमध्ये आहात तर टेस्टिंगची टीम असेल, डेव्हलपमेंटची असेल, किंवा जर तुम्ही रिक्रुटमेंटमध्ये असाल किंवा HR मध्ये असाल, देन तुमचं हायरिंग असेल, हायरिंग प्लॅन्स असतील, कॅम्पस इंटरव्ह्यूज असतील, HRBPचे रोल्स असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टॅट्युटरी कंप्लायन्सेस बघायचे आहेत, किंवा एक्झिट इंटरव्ह्यूज, इंडक्शन ट्रेनिंग, L&D डिपार्टमेंट, ॲम्पल ऑफ ऑपॉर्च्युनिटीज, राईट. सो अशा वेळेस काय महत्त्वाचं आहे? सगळ्यात पहिलं आपल्याकडे एक कॉमन पर्पज और गोल आणि एक ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे. देन नेक्स्ट इज अवेअरनेस ऑफ मेंबरशिप अँड कमिटमेंट. फक्त टीममध्ये टीम मेंबर्स असून चालेल का? प्रत्येक टीम मेंबरला एक अवेअरनेस पाहिजे की आपल्या टीमचा पर्पज काय आहे. क्रिकेट टीम खेळायला गेले तर त्यातले जे ओपनर पाठवला आहे तो फुटबॉलमध्ये इंटरेस्टेड आहे, तो फुटबॉलमध्ये एक्सलंट गोल मारतोय, पण तो ओपनिंगला बॅटिंग चांगली करू शकेल का? कदाचित नाही करू शकणार, राईट. इफ यू हॅव बोथ स्किल्स देन ही कॅन डू लाईक अ धोनी, राईट. पण प्रत्येक जण करू शकेल का? सो अगेन स्किल सेट डिफरंट आहेत. सो त्यासाठी प्रत्येक टीम मेंबरला अवेअरनेस असला पाहिजे की व्हॉट इज देअर रोल इन देअर टीम. आपण ज्या टीममध्ये आहोत त्या टीममध्ये आपला रोल काय आहे. आणि नुसतं माहिती असून चालेल का? कमिटमेंट पण पाहिजे, आहे की नाही? या शब्दाची फार व्याख्या मला सांगायची गरज नाही तुम्हाला, आहे ना? कमिटमेंट किती गरजेची असते. हां, समजणेवाले समज घ्या. देन आता एवढी लोक बरोबर काम करणार आहेत, प्रत्येकाला अवेअरनेस आहे, प्रत्येक जणाला आपलं कारण माहिती आहे, आपण टीममध्ये का आहोत, टीम कशासाठी बनवली आहे आणि या टीम थ्रू काय कंपनी किंवा ऑर्गनायझेशन अचीव करायचा प्रयत्न करते. तर ज्यावेळेस वेगवेगळ्या माइंडसेटची लोक, वेगवेगळ्या कल्चरल बॅकग्राऊंडची, वेगवेगळे पॉईंट ऑफ व्ह्यू असलेली लोक एकत्र येतील, सरळ साधं सोपं काही चालेल का? आहे की नाही? मूवीला जायचं तरी आपल्या प्लॅनमध्ये किती चेंजेस होतात. गोवा तो बहुत दूर की बात, राईट. सो याच्यासाठी कॉमन ऑपरेटिंग नॉर्म्स पाहिजेत. म्हणजे काय? एक डिसिप्लिन, एक टर्म्स आणि कंडिशन्स की कुणी किती काम करायचं आहे, कोणाचं काय लिमिट असेल, कोणाचा काय स्कोप ऑफ वर्क असेल, राईट. जसं प्रोजेक्ट मॅनेजमेंट घेतलं आपण IT च्या मुलांसाठी एक्झाम्पल म्हणून, तर ज्यावेळेस रिक्वायरमेंट गॅदरिंग एक सेपरेट रिक्वायरमेंट आहे जी बिझनेस अनालिसिस रोलमध्ये तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर पुढे येतं प्रपोजल मेकिंग. त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं त्या ठिकाणी मार्केटिंग प्लस टेक्निकल बॅकग्राऊंड असणं अपेक्षित असतं. सो त्या माणसांचा रोल डिफरंट आहे. मग येतात इस्टिमेटर्स, जी कोर मार्केटिंगमधली लोकं असतात. इस्टिमेशन्समध्ये तुम्हाला कळलं पाहिजे किती आर्स जाणार आहेत, किती एफर्ट जाणार आहेत, किती मॅनपॉवर लागणार आहे, किती वेळ लागेल, किती थर्ड पार्टी टूल्स परचेस करायला लागतील, सर्व्हर कॉस्ट काय असेल माझी, हार्डवेअर कॉस्ट किती जाईल, राईट. सो या सगळ्यांचा विचार करून मग तुम्ही इस्टिमेशन्स कराल. देन इट्स कम टू अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट. मग PMOचा रोल असेल त्याच्यामध्ये की कोणाला किती काम द्यायचं आहे, स्प्रिंट डिझाईन करायचे आहेत, त्याच्यानुसार डिलिव्हरी चॅनल्स ओपन करायचे आहेत, मग तुमच्या रोल रिस्पॉन्सिबिलिटीज ॲलोकेट होतील, मग तुमची टाईमशीट ॲलोकेट होईल. सो दिस इज द जर्नी ऑफ इंजिनिअरिंग टीम. सेम विथ रिक्रुटमेंटचं आपण घेतलं किंवा एखादा एम्प्लॉई एंगेजमेंट प्रोग्राम असेल. सो प्रोग्रामचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, कोणाला इन्व्हॉल्व करायचं आहे, टार्गेट ऑडियन्स कोण आहे, त्यासाठी कॉर्डिनेशन्स, इंटर डिपार्टमेंटल कॉर्डिनेशन, ईमेल्स, फ्लायर्स, चॅनल्स, हे सगळं कोणाला तरी प्लॅन करावं लागेल, कोणाला तरी प्रोग्राम होस्ट करावा लागेल, त्याचं प्रमोशन करावं लागेल, इन हाऊस जरी असेल तरी.
नाव कंपनी सेलिब्रेट इट लाईक अन इव्हेंट्स, राईट. सो त्यासाठी हे सगळं प्रिपेरेशन आहे. सो दिस थिंग इज रिक्वायर्ड की कॉमन ऑपरेटिंग नॉर्म्स. नेक्स्ट इज ज्यावेळेस आपण टीममध्ये काम करतो त्यावेळेस प्रत्येकाला एकमेकाची गरज आहे, प्रत्येकाचा इंटरडिपेंडन्स आहे. जोपर्यंत डिझायनर UI/UX फायनल करत नाही तोपर्यंत फ्रंट एंडची टीम डिझाईन करू शकेल का? जोपर्यंत डिपार्टमेंटकडनं MRFच आलं नाही, मॅन पॉवर रिक्वेजिशन फॉर्म, टायर नाही, राईट, इट कॉल्ड MRF, मॅन पॉवर रिक्वेजिशन फॉर्म. जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत रिक्रुटमेंट चॅनल ओपन होईल का? प्रोसेसच स्टार्ट होणार नाही, राईट. सो प्रत्येकाची त्या ठिकाणी गरज आहे. इव्हन तुम्ही सोर्सिंगमधनं कॅन्डिडेट्स आणले पण ऑपरेशनची टीम किंवा टेक टीम तुमची इंटरव्ह्यू घ्यायलाच अवेलेबल नाही आहे, ते कॅन्डिडेट्स थांबतील का? तोपर्यंत कुणी ना कुणी कुठेतरी इंटरव्ह्यूला निघून जाईल. सो इट इज डिपेंडन्सी ऑन ऑलवेज इच अदर. अँड ॲट लास्ट अकाउंटेबिलिटी इज ऑलवेज हायर लेवल. आज तुमच्याकडनं काय झालं, जबाबदारी कोणाची येते पहिली? घरी असाल तर तुम्हाला म्हणतात का कोणी काही? काय म्हणतात? आहे की नाही? पहिले मातृदेवो भव पितृदेवो भव, आहे की नाही? कॉलेजमध्ये असेल तर डिपार्टमेंट हेड, राईट. क्लासमध्ये इश्यू झाला असेल तर त्यावेळेस क्लास कोण घेत होतं? इव्हेंट असेल तर इव्हेंट कॉर्डिनेटर कोण होतं? गेटवर काय इश्यू झाला तर सिक्युरिटी का होता? आपल्याकडे येतं का पहिल्यांदी? तेव्हा कुठेही तुम्ही काम केलं तरी अकाउंटेबिलिटी पहिली कुठे जाते? हायर लेवलला. लाईकवाईज तुम्ही ज्यावेळेस एका ऑर्गनायझेशनमध्ये काम कराल आणि तुमच्याकडनं चूक झाली, क्लायंट तुम्हाला चूक झाली म्हणून बोलेल का? क्लायंट मेल कोणाला करेल? प्रोजेक्ट मॅनेजरला, राईट. मेल करताना तो वैयक्तिक तुमचा प्रॉब्लेम आहे म्हणून सांगेल का? नाही. एखादा कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला आला आणि त्याच्याशी नीट बिहेव झालं नाही, तो तुम्हाला नाव ठेवणार आहे का वैयक्तिक? ते फेसबुकवर जातील, लिंक्डइनवर जातील, आहे की नाही? वुड लाईक टू शेअर माय एक्सपिरियन्स विथ XYZ कंपनी, आहे की नाही? पीपल आर अनप्रोफेशनल. पहिले कोणाचे काढले? कंपनीचे. मग ज्यावेळेस कंपनीचं नाव येतं, कुणीतरी रिव्ह्यू लिहितं एखाद्या XYZ कंपनीचा, लोक टॅग कोणाला करतात? त्या कंपनीच्या मॅनेजरला करतात का? मग कोणाला करतात? कंपनीला टॅग करतात ना. महिंद्राच्या गाडीचा इश्यू झाला, आता आनंद महिंद्रा सगळ्यांच्या बघतात का गाड्या जाऊन? नाही. पण टॅग कोणाला करतात ते ट्विटरवरती? म्हणजे आता X नाव झालं आनंद महिंद्रानं, राईट. तसं आपल्याकडे खड्डे असले आपण त्या कॉन्ट्रॅक्टरला नाव ठेवतो का? आपण कोणाला नाव ठेवतो? PCMC काय करत नाही आहे की नाही? सोसायटीत आपला काही इश्यू झाला, आपण म्हणतो का सगळ्या सोसायटीच्या लोकांनी जबाबदारी घेतली पाहिजे? आपण काय म्हणतो? चेअरमन काय लक्ष देत नाही. अंडरस्टूड? सो अकाउंटेबिलिटी इज ऑलवेज टू हायर लेवल. तेव्हा आपण जरी टीममध्ये आपला रोल प्ले करत असलो, ॲज इन सेन्स आपण जरी आपल्याला कॉमन पर्पज, गोल, ऑब्जेक्टिव्ह माहिती आहेत आपल्या टीमचे, त्याच्यानंतर आपण अवेअर पण आहोत की माझं मेंबरशिप म्हणून काय कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे, आपण ती कमिटमेंट पण दिली पाहिजे कन्सिस्टंटली. नाहीतर जसं आपलं असतं न्यू इयरला काय असतं? सकाळी उठून, नाहीतर 4 दिवस, 5व्या दिवशी, आहे की नाही? मग कन्सिस्टन्सी आणि कमिटमेंट आहे का? आपण ठरवतो या सेमिस्टरला चांगला अभ्यास करायचा, आहे की नाही? सुरुवातीचे 2 दिवस लायब्ररी, 3रा दिवस कॅन्टीन, 4था दिवस गेटच्या बाहेर, राईट. असंच आहे की नाही? आता सगळ्यांसमोर नका हो म्हणायला. Then it comes to common operating norms. It simply means following rules and regulations, right? Next is a need for. आपण प्रत्येकाला मदत केली पाहिजे टीममध्ये. मगाशी कुणीतरी सांगितलं कॉपरेशन्स. एखाद्याचा स्किल सेट तेवढा हायर नसेल जेवढा तुमचा असेल, किंवा तुमचा नसेल जेवढा बाकी टीमचा कॉम्पिटन्सी आहे. सो त्यावेळेस आपल्याला गरजेचं काय? आयदर वी शुड मॅच ऑर ॲटलिस्ट रिक्वेस्ट टू सपोर्ट.
की एक तर आपण त्यांच्या स्पीडला मॅच केलं पाहिजे, आयदर वी शुड बी फ्रँक इनफ टू स्पीक की मला याच्यामध्ये मदत हवी आहे, देन ओनली इट्स पॉसिबल.